हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आणि आम्ही सध्या निघालो आहोत अक्कलकोटला. हे सोलापूरचं बस स्टँड आहे. सध्या आम्ही सोलापूरच्या बस स्टँडवरती आलेलो आहोत. आणि बघा या इकडे धुवारू आणि हे कारण सुट्टी होती त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तो टाकायचा राहून गेलेला. आणि बघा आम्ही बसची वाट बघत थांबलेलो. खूप गर्दी होती कारण सुट्टी असल्यामुळे. आणि आता येऊन पोहोचलो आहोत आता आम्ही अक्कलकोटमध्ये, जी स्वामींची मूळ समाधी आहे त्या ठिकाणी. तर जर वेळेस आल्याबरोबर आम्ही इथे येतो. यावेळेस बसने आलो कारण बार्शी ते अक्कलकोट अंतर खूप आहे आणि 1-1:30 वाजलेले साधारणतः. तर गर्दी पण नव्हती जास्त, त्यामुळे खूप छान मस्त दर्शन झालं. आणि आई आणि दादा सुट्टी होती त्यामुळे गावी गेलेला, त्यामुळे आई आणि दादा स्कूटीवर आलेले. तिथेच आमची भेट झाली. आणि त्यानंतर बघा या इकडे आम्ही आलो आहोत चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये. तर स्वामींच्या शेजघराचं दर्शन घेतलं. त्यानंतर याच गादीवरती स्वामी झोपायचे. त्यानंतर तिथले सर्व दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहोत वटवृक्ष मंदिरामध्ये. तर वटवृक्ष मंदिरामध्ये येण्यामध्ये बरोबर साधारणतः 2-2:30 झालेले. तर तिथेही खूप छान दर्शन झालं. हे आहे वटवृक्ष मंदिर आणि जास्त गर्दी पण होती. खूप आरामशीर मस्त छान असं स्वामींचं दर्शन झालं. कारण खूप दिवसांनी आम्ही जेव्हा बार्शीमध्ये राहायला आलो तेव्हापासून आम्हाला अक्कलकोटला जाणं पॉसिबल झालं नाही, कारण सुट्ट्या पण नाही आणि त्याच्यातून अंतर पण खूप आहे. पण योगायोग सुट्टी होती त्यामुळे जाण्याचा योग आला. तर बघा ही आहे रुद्राक्षांची, स्वामींची साकारलेली रुद्राक्षापासूनची प्रतिमा, जे की तिथे आम्ही बऱ्याच वेळेस गेल्यानंतर फोटो वगैरे काढलेले. तर आता आलो आहोत अन्नक्षेत्रामध्ये. तर अन्नक्षेत्रामध्ये आल्यानंतर प्रसाद घेतला. त्यानंतर बघा हे सर्व जे स्वामींचं अन्नक्षेत्रालयामधील सर्व मूर्त्या वगैरे आहेत किंवा दर्शन झालं. आणि रामनवमीनिमित्त जी प्रतिमा आहे मंदिराची ती इथे साकारलेली आणि आतमध्ये राम, सीता, लक्ष्मण यांची मूर्ती ठेवलेली आहे. तर दर्शन सगळं खूप छान झालं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.